नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अंकुश वाघोले. माझ्या जलदेवता चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी भूजल सर्वेक्षणाचा व्यवसाय 1987 म्हणजे 37 वर्षापासून करत आहे. आजपर्यंत 4,500 शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे. मी शेतामध्ये पाणी चेक करत असताना शेतकऱ्यांना कोणत्या ठिकाणी बोर देणे योग्य आहे ती जागा तपासली जाते. त्यामध्ये किती फूट बोर घ्यावे लागेल, किती इंच पाणी लागेल याचा सल्ला दिला जातो. विहीर करत असताना विहीर किती परस करावं लागेल, विहिरीचा खडकाचा प्रकार कसा राहील, पाणी किती फुटावर लागेल, विहीर सिजनेबल आहे की हंगामी बागायती आहे का पूर्ण 12माही बागायती आहे याचा सल्ला दिला जातो. याचा फायदा आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. आता आपण 4 पद्धतीने पाणी तपासले जाते. पहिला प्रकार जे तांब्याचे रॉड आहेत, त्या तांब्याच्या रॉडने कशी तपासणी केली जाते ते आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत. आता आपण पाणी बघण्याच्या ज्या 4 पद्धती आहेत त्यातील तांब्याच्या रॉडने पाण्याची ती आपण प्रत्यक्ष या तांब्याच्या रॉड आपण हातामध्ये घेऊन चालत असताना, आपण दक्षिणोत्तर चालत असताना आपणाला पूर्व पश्चिम झरे मिळतात आणि पूर्व पश्चिम चालत असताना दक्षिणोत्तर झरे मिळतात. त्या 2 झऱ्याचा संगम केल्यानंतर ती जागा स्वच्छ. हे पहा, दक्षिणोत्तर चालत असताना आपल्याला पूर्व पश्चिम मिळालेला आहे. आता याला क्रॉसिंग करण्यासाठी आपण पूर्व पश्चिम जाऊया. पूर्व पश्चिम चालल्यानंतर आपल्याला जर त्याला क्रॉसिंग मिळाला तर समजून घ्यायचं की ती 2 झऱ्याचा पॉईंट आहे. या ठिकाणी आपल्याला दक्षिणोत्तर झरा मिळालेला आहे. पूर्व पश्चिम आणि दक्षिणोत्तर 2 झऱ्याचा जॉईंट मिळाल्यानंतर आणखी उपदिशेला आपल्याला झरे आहेत का त्याची आपण पाहणी करूया. या ठिकाणी आपल्याला आणखी एक झरा मिळालेला आहे. ईशान्य नैऋत्य आपल्याला एक पॉईंट मिळालेला आहे. त्याचप्रमाणे आपण आणखी नैऋत्य आग्नेय या दिशेने फिरत असताना आपल्याला झरा मिळतोय का पाहूया. या ठिकाणी आपल्याला आणखी एक झरा मिळालेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आग्नेय आणि ईशान्य अशा प्रकारचा आपला आणखी एक झरा मिळालेला आहे. तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी 100% बोर घ्यायला काही हरकत नाही, कारण आपल्याला या ठिकाणी 4 झऱ्याचा संगम झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे शेतकऱ्याला योग्य असं पाणी मिळण्याची शक्यता आहे. आपण याची डेप्थ काढण्यासाठी आपण याचा विचार करूया. जो आपला सेंटर पॉईंट मिळालेला आहे त्या सेंटर पॉईंटवर एक रॉड ठेवून आपण 2 बोटं असे जर वर सरकत आल्या असता आपला जो उजव्या हातातील रॉड आहे तो ज्यावेळेस आपल्याला डिफ्लेक्शन दाखवेल तर तिथपासूनचे ते अंतर मोजल्यानंतर ते आपले 4 फूट येत आहे. 4 बोटं येत आहे. 4 बोटाचं अंतर आपण एका बोटाला जर 20 फूट पकडलं तर 20 चौक 80 फुटाला पहिला झरा मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आपण तसंच आणखी दुसरा झरा किती फुटावर आहे हे पाहण्याकरता त्या रॉडच्या बाजूला आपण बोटाने सरकत गेल्यानंतर आपला उजव्या हातातील रॉड डिफ्लेक्शन देते तेव्हा तिथपासूनचे अंतर आपण मोजले असता 4 आणि 4 8 आणि 4 12 12 2 24 240 फुटावर आपल्याला दुसरा झरा मिळत आहे.
त्यानंतर पुन्हा आणखी तसं त्याच पद्धतीने आपण 2 बोटांनी त्या रॉडला वर सरकत गेला असता आपल्याला रॉड ज्या ठिकाणी डिफ्लेक्शन मारेल ती अंतर मोजले असता 4 4 2 8 4 3 12 4 4 16 6 2 32 320 फुटावर तिसरा झरा म्हणजे 350 फूट बोर घेतल्यास या ठिकाणी आपल्याला 2 ते 2.5 इंच पाणी मिळत आहे. हा आपला अंदाज आहे. बस हे तांब्याच्या रॉडने आपण जे काही पाणी चेक करण्याची जी पद्धत आहे याला शास्त्रीय आधार आहे. पदार्थशास्त्राचा नियम आहे की हे रॉड आपण हातामध्ये घेऊन चालत असताना कुठल्याही लिक्विडवर हे डिफ्लेक्शन दाखवतात. याचा आधार घेऊन आम्ही शेतकऱ्याला पाणी तपासत असताना शेतीमध्ये जे काही अंतर्गत झरे आहेत ते पण लिक्विड असल्यामुळे हे पदार्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे आपल्याला ते डिफ्लेक्शन दाखवतात. त्याचा आधार घेऊन आम्ही पाणी तपासण्याच्या पद्धतीमध्ये या तांब्याच्या रॉडचा आम्ही समावेश केलेला आहे. म्हणजे हे असं काही बनावट नाही किंवा हे चुकीचं नाही आहे. पदार्थशास्त्राच्या नियमाला धरून आम्ही याचा वापर करत आहोत हे शेतकऱ्याला मला सांगायचं आहे. बस अगोदर तांब्याच्या रॉडने पॉईंट फिक्स केलेला आहे. आपली दुसरी पद्धत आहे आपण नारळाने पण पाणी पाहतो. तर नारळाने पाणी पाहत असताना सोडलेला नारळ आपल्या उजव्या हातावर घेऊन आपण दक्षिणोत्तर चालत असताना आपल्याला ज्या ठिकाणी पाण्याचा झरा मिळेल त्या ठिकाणी नारळ झाडावर उभा राहतो. तर आपण हे चालत असताना या ठिकाणी आपल्याला पूर्व पश्चिम पॉईंट मिळालेला आहे. आपला नारळ उभा राहिलेला आहे. ज्यावेळेस आपण पाठीमागे जाऊ त्यावेळेस नारळ पुन्हा आडवा होईल. आपण ज्यावेळेस आपण दक्षिणोत्तर चालत जाऊ पूर्व पश्चिम चालत जाऊ त्यावेळेस आपल्याला दक्षिणोत्तर पॉईंट मिळतो. त्याची आपण खात्री करून घेऊ. हे आपण पूर्व पश्चिम चालत असताना आपण त्या सेंटरवर गेला असता तो नारळ उभा राहतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दक्षिणोत्तर झरा मिळालेला आहे. म्हणजे पूर्व पश्चिम चालत असताना दक्षिणोत्तर आणि दक्षिणोत्तर चालत असताना पूर्व पश्चिम अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी 2 झराचा संगम झालेला आहे. जसं आपण रॉडनी पाहिलं होतं त्याच पद्धतीने आपण दक्षिणोत्तर चालत असताना आपल्याला पूर्व पश्चिम आणि पूर्व पश्चिम चालत असताना दक्षिण उत्तर अशा प्रकारे आपल्याला 2 झऱ्याचा संगम मिळालेला आहे. म्हणजे या ठिकाणी पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर 2 झऱ्याचा संगम झालेला आहे. म्हणजे निश्चितच रॉडनी जी आपण खात्री केली होती ती परत आपण नारळाच्या पद्धतीने पण खात्री करून घेतलेली आहे. पुन्हा आणखी आपल्याला तिसरा किंवा चौथा झरा मिळतोय का त्याची आपण शहानिशा करून घेऊया. तर आपण पुन्हा आणखी त्याच पद्धतीने चालत असताना आपल्याला आणखी एक परत तिसरा झरा मिळालेला आहे. याच पद्धतीने आणखी परत आपण दुसऱ्या दिशेने उपदिशेने चालत असताना आपल्याला आणखी झरा मिळतोय का पाहूया. हां, या ठिकाणी आपल्याला आणखी एक चौथा झरा मिळालेला आहे. म्हणजे जसं रॉडनी आपण ज्यावेळेस चेकिंग केलं होतं त्याच पद्धतीने नारळाच्या पद्धतीने चेक केला असता आपल्याला त्या ठिकाणी 4 झरे मिळत आहेत. म्हणजे या ठिकाणी निश्चित आपल्याला शेतकऱ्याला बोर पॉईंट देण्यासाठी काहीही हरकत नाही. निश्चित आपल्याला या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 230, 250 आणि 350 फुटावर आपल्याला 2 ते 2.5 इंच पाणी मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. तेव्हा या ठिकाणी शेतकऱ्याने बोर घ्यायला काही हरकत नाही. लॉंग रेंज वॉटर डिटेक्टर मशीन आहे. आपण या अगोदर नारळ आणि रॉडच्या सहाय्याने जे पॉईंट फिक्स केला होता त्याची खात्री करून घेण्याकरता आपण फ्रेश वॉटर डिटेक्टर मशीनच्या सहाय्याने आपण चेक करणार आहोत. तर हे आपण हातात घेऊन चालत असताना आपण स्वतः काहीही करायचं नाही आहे. जशी मशीन आपल्याला डायरेक्शन देईल त्या डायरेक्शनप्रमाणे आपण चालायचं असतं. तर मशीन आपल्याला काय सांगते की 90 अंश कोनामध्ये आपल्याला जिथं पाण्याचा झरा आहे त्या ठिकाणी ते आपल्याला घेऊन जात आहे. आपण फक्त ते सांगेल त्याप्रमाणे चालायचं आहे. आपण आपलं डोकं लावायचं नाही. आता या ठिकाणी आपल्याला ते परत डायरेक्शन दाखवत आहे की या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 2 झऱ्याचा पॉईंट फिक्स होईल. त्या ठिकाणी मशीनचा पण आवाज चेंज होतो आणि मशीन बीप बीप अशा प्रकारचा आवाज देते आणि ते 360 अंशामध्ये आपल्याला गरगर गरगर फिरलेले दिसेल.
त्या रिडिंगच्या आधारे आपल्याला या ठिकाणी किती इंच पाणी आहे याचा आपल्याला अंदाज करता येतो. या ठिकाणी चांगल्यापैकी पोझिशन आहे, त्यामुळं शेतकऱ्यांनी या ठिकाणी बोर घेण्यास काही हरकत नाही. त्यानंतर आपण ही जागा फिक्स झालेली आहे. यानंतर आपण याची टेप काढूया. याच्या सेंटर पॉईंटपासून पूर्व दिशेला 50 फुटावर टेप अंतरून त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिडिंग घेतल्या असता आपल्याला किती फुटावर पाणी लागेल, किती इंच पाणी लागेल याचा आपल्याला अंदाज येतो. सेंटर पॉईंटला जे आपण पॉईंट फिक्स केलेला आहे तिथपासून पूर्व दिशेला आपण 50 फूट टेप अंतरलेला आहे आणि त्या टेपहून आपण समांतर चालत असताना ज्या ज्या ठिकाणी मशीन आपल्याला डिफ्लेक्शन देईल त्याची रिडिंग घेऊन त्याला मल्टिप्लाय 11.5 केला असता आपल्याला किती फुटावर घरे लागणार आहेत याचं आपल्याला निदान होणार आहे. आपण सेंटर पॉईंटपासून पूर्व दिशेला त्या टेपहून चालत आहोत. तर चालत असताना आपल्याला पहिलं डिफ्लेक्शन मिळालं आहे 1 मीटर. त्यानंतर परत आपण असंच चालत असताना आपल्याला सेकंड डिफ्लेक्शन मिळालं आहे 12 फूट. त्याच्यानंतर तसंच आपण चालत असताना आपल्याला डिफ्लेक्शन मिळालेलं आहे 22 फूट. आणि असंच परत चालत असताना आपल्याला डिफ्लेक्शन मिळालं आहे 30 फूट. आणि आता आणखी परत आपण लास्ट चालत असताना आपल्याला शेवटचं डिफ्लेक्शन मिळणार आहे 40 फूट. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 150 फूट, 240 फूट, 350 फूट आणि 400 फूट अशा पद्धतीने आपण 450 फूट बोर केला असता आपणास या ठिकाणी 3 झरे मिळून आपलं या ठिकाणी 2.5 ते 3.25 इंच पाणी होत आहे. तरी शेतकऱ्यांनी या ठिकाणी बोर घ्यायला काही आहे. शेतकऱ्यांना पाणी तपासण्याच्या पद्धतीमधील हा आपला चौथा प्रकार आहे. याला म्हणतात सॉईल रेजिस्टिव्हिटी मीटर. सॉईल रेजिस्टिव्हिटी मीटर म्हणजे जमिनीमध्ये 4 खुंट्या लोखंडाच्या ठोकून त्याला 4 क्लॅम्प दिले जातात आणि ते ह्या वायर बंडलला लावून ह्या रेजिस्टिव्हिटी मीटर आशिदा सॉईल रेजिस्टिव्हिटी मीटर याला जोडून बॅटरीचं कनेक्शन देऊन त्याला आपण रिडिंग घेतो आणि आलेल्या रिडिंगच्या आधारे आपण शेतकऱ्यांना सल्ला देतो की या ठिकाणी अशी अशी परिस्थिती आहे. याची पद्धत कशी आहे की आपण रॉड, नारळ आणि जर्मन टेक्नॉलॉजी मशीनने जे पॉईंट काढलेला असतो असे 4-5 पॉईंट आल्यानंतर सर्वात कोणता उत्कृष्ट पॉईंट आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. त्यासाठी चार निघालेल्या जागेवर 4 खुंट्या ठोकून त्याला कनेक्शन दिल्यानंतर आपण या रेजिस्टिव्हिटी मीटरमध्ये आशिदा सॉईल रेजिस्टिव्हिटी मीटरमध्ये आपण रिडिंग घेतल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या रिडिंग येतात. सर्वात कमी रेजिस्टिव्हिटी मीटर असलेली जागा ही उत्कृष्ट जागा आहे असं या मीटरची थिअरी आहे. या थिअरीप्रमाणे 200, 350, 250, 400 आणि 175 असे रिडिंग आल्यानंतर सर्वात कमी रिडिंग 175 ही या थिअरीमधील उत्कृष्ट रिडिंग समजली जाते. आणि या ठिकाणी आपण मग त्याची डेप्थ काढून आपण ठरवलं जातं की या ठिकाणी आपल्याला किती इंच पाणी लागणार आहे. म्हणजे जास्त जागा निघाल्यानंतर नारळ, एल रॉड आणि जर्मन टेक्नॉलॉजीने आपल्याला लक्षात येत नाही की यातली कोणती जागा चांगली आहे. पण आलेल्या 4 जागेत, 5 जागेत, 6 जाग्यानंतर आपण ज्यावेळेस या रिडिंगच्या आधारे आपण प्रोब ठोकून जी रिडिंग घेतो त्यात सर्वात कमी रेजिस्टिव्हिटी मीटर असलेल्या जागेच्या रिडिंगच्या आधारे आपण ठरवलं जातं की ही उत्कृष्ट जागा आहे. आणि त्याची मग आपण ही 2 पिन मेथडप्रमाणे आपण याची रेजिस्टिव्हिटी काढल्यानंतर एक 4 पिन नावाची मेथड असते. त्या मेथडने आपण त्याची डेप्थ काढली जाते आणि त्या डेप्थच्या आधारे वेगवेगळा डाटा येतो.
त्या डाटामधून आपल्याला ज्या ठिकाणी कमी मीटर येईल रिडिंग येईल त्या ठिकाणी पाण्याचा वॉटरिंग बेरिंग झोन आहे असं लक्षात येतं. आणि मग आपण ते कॅल्क्युलेशन करून किती फुटावर किती इंच पाणी आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि शेतकऱ्याला हा 1987 पासून आजपर्यंत उत्कृष्ट प्रकारे आम्ही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदम सुरुवातीला 1987ला याच प्रकारची मशीन होती, याच आधारे आम्ही शेतकऱ्यांना सर्वे करून जागा सांगत होतो. परंतु जसं जसं काळ बदलत गेला तसं मग एल्ड्रॉड आले, त्याच्यानंतर नारळ आला, त्याच्यानंतर जर्मन टेक्नॉलॉजी आली, BKWT आली. हे जरी सुधारणा होत गेली असली तर खऱ्या अर्थाने सॉईल डिजेस्टिव्हिटी मीटर आशिता कंपनीचं हे सर्वात उत्कृष्ट आहे. परंतु हे जरा तापदायक आहे, कष्टाचं आहे. बाहेर जात असताना लोडिंग कॅपॅसिटी असल्यामुळे आपण मोटरसायकलवर नेऊ शकत नाही, म्हणून थोडं हे कटकटीचं आहे. परंतु उत्कृष्ट आहे. हे आमच्या 87 पासून आलेल्या 37 वर्षामध्ये आमच्या हे लक्षात आलेलं आहे. हे सर्वात उत्कृष्ट आशिता सॉईल डिस्ट्रीब्युटरचं हे नॉलेज आहे, हे आम्हाला शेतकऱ्याला सांगायचं आहे. ही आपली सेवा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. संपर्क करण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करावे. जर आपणास माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.